खत देताना आता याला कोणत्या खताची गरज आहे, समजा 12-32 असं 61 असं कोणत्या वेळेस कोणतं खत दिलं पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. या मिरचीवरती काय रोगाचा प्रादुर्भाव, समजा नागाळी दिसती तर नागाळीचा स्प्रे केला पाहिजे. असं आहे की मिरचीला काय लागतं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ज्या काही दुकानमध्ये आपण जातो ते दुकानदार म्हणतात हे लय भारी आहे ते लय भारी आहे, ते आपल्याला देऊन मोकळा होता उधार देता. आपल्या जिथं 10,000चे औषध लागतं आपण तिथे 20,000चा वापर करतो. त्याच्यामुळे आपल्याला जो पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. ज्ञानेश्वर बरकले, परसूल तालुका, चांदवड जिल्हा नाशिक. माझ्या शेतामध्ये मिरचीची लागवड केलेली आहे, तर ती आता मी दुसरा खुडा खुललेला आहे तिचा. आता मला चांगल्यापैकी मार्केट भेटतंय. आलेगावला आमच्या इथून गाडी जाते आणि इथं खानगाव पण मार्केट आम्हाला जवळ आहे, साधारण 12-13 किलोमीटर. मार्केटमध्ये चालणारी की मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रतीचं मार्केट आहे. किती काडी लावली टोटल? आता ही आम्ही 1200 काडी लावली. 1200 काडीत उत्पन्न तर कसं असतं? साधारण आमचा पहिला खुडा निघला जवळ 14-15 बॅगा निघल्या आमच्या. 12 किलोची एक बॅग राहते आणि दुसऱ्या खुड्याला आता 16-17 निघल्या. कालचा काय भाव गेला? कालचा भाव गेला 40 रुपये. 40 रुपये. हो. हे टोटल रोपं किती आणले ते आपण? 1200 रोप आणले ते. केवढेच घाले होते ते सगळे? आता जवळपास ते झाले होते 1819 रुपये रोप झाले ते. 1819 मध्ये 1200 काडी आली. आता हे किती रान लागलं आपलं? हे रान जवळपास 6 ते 7 गुंठे असेल. लागवडीच्या आधी काही मशागत करावं लागतं गेला? लागवडीच्या आधी याला रोटरी मारली 2 वेळेस. बर शेणखत टाकलं होतं याला. बर. त्याच्यानंतर आपलं जे 15-15 ओके. आणि 12-32-16 बर. या दोन्ही मिक्स करून याला बेडवरती आम्ही टाकलेले. म्हणजे पहिले बेड बनवले. हो, पहिले बेड बेड बनवल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही ते बेसल डोस टाकला. बेसल डोस टाकला. बर. 12-32-16 त्याच्यावरती आम्ही शेणखत पण टाकलेलं आहे. बर. आणि नंतर मग पेपर वगैरे टाकून ड्रीप टाकला, पेपर टाकला, हो, लागवड केली. ओके. आता 2000च्या आसपास रोपाच्या त्या ठिकाणी खर्च आला होता. हो. खताला किती, ते आपण बेसल डोस वगैरे टाकला त्याला किती खर्च आला? बेसल डोसला साधारण आम्हाला 1500 रुपये खर्च आला होता. 1500 म्हणजे सपोज 3000 3,500 तो झाला. हो. त्याच्यानंतर टोकरं बांधायचं वगैरे कसं केलं? बांधायचं कसं आहे आता रोजानी 300 रुपये रोजानी लेबर लावले होते. बर. पहिल्या बांधणीला जवळपास याला 9-10 लेबर लागले होते आम्हाला. बर. दुसऱ्या बांधणीला साधारण 12-13 लागले. म्हणजे 6,000 रुपये 2 वेळेची बांधणीची मजुरी झाली. बांधणीची मजूर. आणि हे आपण ही सुतळी नायलॉन वगैरे आणलं असेल त्याचं कसं? नॉयलन वगैरे आम्ही 135 रुपये किलोची आहे नॉयलन आहे. हा. साधारण नॉयलन याला माझ्या मते 5 किलो लागला, जास्त काही लागलं नाही. 5 किलो नायलॉन लागला. हो. ओके. आणि याचं रोग व्यवस्थापन कसं केलं? रोग म्हणजे आता बघा पहिली ड्रेचिंग आम्ही मल्टीप्लायरची दिली. हा. आमच्या गावातच नवनाथ सोनारी म्हणून ते मल्टीप्लायर विकता बर. आणि इतरांपेक्षा कमी रेटमध्ये देतात ते. बर. तर पहिली ड्रेचिंग आम्ही मल्टीप्लायरची केली. हा. त्याच्यानंतर म्हणजे लावल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी केली. बर. त्याच्यानंतर आम्ही परत 4-5 दिवसाचा गॅप दिला. बर. परत 19 ड्रेचिंग आम्ही हातानेच केली. बर. मग त्याच्यानंतर आम्ही 12-61 सोडलं, 0-52 असं दूधद्वारे सोडलं. मग ओके. नाही याचं हे खत म्हणजे आपल्याला याच्यावर रोग कोणता येतो आणि त्याच्यावर औषधांचं कसं असतं? रोग बघा आता याच्यावर कसं चुरडा मुरडा म्हणतो आपण. बर. म्हणजे पानं गोळा होते. ओके. मिरचीसाठी म्हणजे मेन तोच रोग जास्त अटॅक करतो. बर. त्याचं कारण असं आहे थ्रिप्स आणि पांढरी माशी. ओके. तर त्याच्यासाठी आम्ही A1 औषधाचा वापर केलाय. बर. A1 म्हणून एक औषध आहे, तर त्याचा रिझल्ट एकच नंबर आहे. बर. बाकी मग कीटकनाशक वगैरे कोरोजन वगैरे पण आम्ही मारलेलं आहे असं एक 15-1 दिवसाच्या अंतर. याला औषधं किती दिवसाला मारावं लागतात? आता बघा जर तुम्ही ब्रँडेड कंपनीचे औषध जर मारले बर. तर आम्ही 5व्या-6व्या दिवशी याला औषध मारतो. बर. आणि जर तुम्ही लोकल कंपनीचे जर हात घातला तर तुम्हाला 3ऱ्या दिवशी औषध मारायची गरज झाला. ओके. आता सपोज आपले 6,000 रुपये मजुरीचे झाले, 3,000 रुपये याचे झाले होते कशाचे, रोपांचे, आणि 2,000 ते झाले होते. आता हे पेपर मल्चिंग पेपरला किती खर्च आलता? मल्चिंग पेपरला आम्हाला साधारण याला 1.5 बंडल लागला होता. बर. ते पकडून जाऊ 2,000चा मल्चिंग पेपर. 10,000 पर्यंत आपला इथं खर्च झालेला आहे. हो. बरोबर. आणि आता दुसरा असा विषय येतो, आपण औषधांचं बघितलं, चांगले कंपनीचे औषध मारले तर 6व्या दिवशी, आणि जर स्टँडर्ड मारलं नाही चांगल्या कंपनीचं 6व्या दिवशी, आणि लोकल मारले तर 3ऱ्या दिवशी. आता आम्ही याला पहिलाच हात म्हणजे आपलं जे साप म्हणून बुरशीनाशक येतं का बर. त्याचा मारला होता. त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही दुसरा हात याला कॅब्रिटॉप म्हणून औषध मारलं. बर. बरेच जण मला म्हणे डायरेक्ट कॅब्रिटॉप मारायला नव्हतं पाहिजे, हा हा. झाडाला आणले. बर. पण कॅब्रिटॉप मारल्यानंतर एक दिवस झाड थोडं असं जे कापा वगैरे होतं पूर्ण त्याच्यावर जळाला, हा. थोडे खराब दिसायला लागले होते. बर. 3ऱ्या दिवशी झाडाची इतकी ग्रोथ झाली तर बस कधी हे तुमच्या औषध मारलं पाहिजे. तुमच्या भागात सोयाबीन, मका, टोमॅटो, कोबी हे सर्व पिकं असताना तुम्ही मिरची पिकाकडे का वळाले? मिरची पीक कसं आहे, जो सुरुवातीला आपलं शेतीला जे भांडवल लागतं ना, बर. तर मिरची पिकातून आपल्याला ते येतं. म्हणजे जे पुढचं भांडवल लागणार आहे हा. ते आपल्याला मिरचीतून मिळतं. ओके. म्हणजे आपल्याला भांडवली अडचण येत नाही. मिरची पिकातून सुरुवातीला पैसे मिळतात. साधारणतः 15,000 रुपये तुमचा ह्या मिरचीला खर्च झालेला आहे. हो. आणि आता उत्पन्नाचं कसं राहील याचं? उत्पन्नाचं नाही काय तर समजा जर आता हे भाव जर टिकले बर. तर साधारण आम्हाला 1-1.5 लाखापर्यंत अपेक्षा आहे भाऊ. ओके. ह्या मिरची पिकाला उन्हाळ्यात एका जमिनीत 2 वेळेस मिरची घेऊ शकतो का? नाही घेऊ शकता. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी जी मशागत आहे हा. ती व्यवस्थित केली पाहिजे. समजा तुम्ही रोटरी मारणार ती 2 वेळेस मारली पाहिजे. बर. तुम्ही फन मारला तर 2 वेळेस मारला पाहिजे. ओके. आणि त्याच्यासाठी खत व्यवस्थापन पण आपण करणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणजे तुम्ही आता मिरची काढल्यानंतर परत मिरची लावायची आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला परत बेसल डोस वगैरे
घेतलंच पाहिजे. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही लावशाल त्यावेळेस त्याच्यावर बुरशीनाशकचा स्प्रे केला तर मग ती बुरशी पण कमी होईल त्याच्यावर. ओके. म्हणजे आणि योग्य नियोजन असल्यास मिरचीचा हा पैसा होईल.